अथ श्री साई सच्चरित अध्याय 51. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय जय साई भक्ताधारा, गीतार्थ प्रकाशका गुरुवरा, सर्वसिद्धीची या दातारा, कृपा करा मजवरी, करावया निदाघशमन, मलयगिरी उगवे चंदन, अथवा सुखवावया विश्वजन, वर्षतो घनभूमीवरी, किंवा देवाचे वावया पूजन, प्रकटे वसंत समयी सुमन, अथवा कराया श्रोत्र समाधान, उदया ते आख्यान परंपरा. ऐकता हे साई चरित्र, श्रोते वक्ते दोघेही पवित्र, पवित्र ऐकती त्यांचे क्षोत्र, पवित्र वक्त्र वक्त्याचे. अथाध्यायी अज्ञान निरसन, होता कैसे प्रकटे ज्ञान, तद्विधी प्रणिपातेन श्लोकार्थ निरूपण झाले. भगवद्गीता परिसमाप्ती. 18व्या अध्यायांती 72वे श्लोक प्रंती. अर्जुना पुसती श्रीकृष्ण. येथवरी जे झाले प्रवचन, तेने झाले का मोह निरसन, हाच स्पष्ट केला की प्रश्न, झाले का ज्ञान पुसले ना. तैसीच पार्थेही दिदली पावती, मोह माझा गेला दिगंती, म्हणे ना झाली ज्ञानप्राप्ती, मोह विच्छित्तीच झाली. मोह नाम केवळ अज्ञान, दिसाया मात्र शब्द दोन, अर्थावबोध नाही भिन्न, गीतार्थज्ञ जाणती. यत्वयोक्त वचस्तेन मोहयम विगतो जाण, 11वे अध्यायारंभी अर्जुन करी हेची कथन श्रीकृष्णा. आता सांप्रताध्याय नूतन, आरंभी काका साहेबा लागून, कैसे शिर्डीत केले स्थापन, करू ते विवेचन नवलाचे. त्यांच्या शिर्डीचा ऋणानुबंध, त्यांचा साईशी दृढ संबंध, कैसा मुळीचा कारण निर्बंध, ऐका तो संबंध आमूल. कथा त्यांच्या बहुता आहेत, लहान थोरा सर्व विदित, परी ते आरंभी कैसे शिर्डी प्रत, आले ते अविश्रुत सकळास. पूर्वपुण्याईचा गोष्टी, तेने परमेश कृपादृष्टी, तेनेची पुढे सद्गुरु भेटी, स्वानंद पुष्टी शिष्यास. यास आता हा अध्याय, श्रोतया वर्णील कथात्रय, 3 भक्तांचा हा महोदय, श्रोत्यांचे हृदय निवविल. इतर उपाय कोट्यानुकोटी, करा परमार्थ प्राप्तीसाठी, होता न सद्गुरु कृपा दृष्टी, पडे ना गाठी परमार्थ. ए अर्थीची कथा गोड, श्रवण करिता पुरेल कोड, श्रोतया मनी प्रकटेल आवड, वाढेल चाड निजस्वार्थी, गुरुभक्ताचे समाधान, तो हा अध्याय परमपावन, श्रोता चित्ते सावधान, करावा श्रवण हितकर. हरी सीताराम दीक्षित, काकासाहेब नामे विश्रुत, सकल साई बाबांचे भक्त, आदरे ज्या स्मरत प्रेमाने, तयाची ती पूर्वपीठिका, आनंददायक बहुश्रुत रसिका, सादर कथितो भक्तभाविका, चरित्र श्रवणोत्सुका, सुखार्थ. सन 1909 पर्यंत पूर्वी साई हे नाम ज्या अपरिचित, तेच पुढे साईचे परमभक्त सर्व विश्रुत झाले. विश्वविद्यालय शिक्षणानंतर कित्येक वर्षे लोटलियावर नानासाहेब चांदोरकर आले लोणावळ्यावर एकदा. दीक्षित त्यांचे जुने स्नेही, भेटी झाल्या फार वर्षाही, सुखदुःखाचा वार्ता त्याही, परस्पराही त्या केला. लंडन शहरी गाडीत चढता, दीक्षिताचा पाय घसरता, झाली त्या पाया जीव्यथा, शमेना उपाय शांत शताही. त्या व्यथेची साध्यंत वार्ता, सहज निघाली संभाषण करिता, तेथे श्री साईबाबाची उपयुक्तता, आठविली चित्तांत नानाच्या. तो पायाचा लांगडेपणा, निशेष जावा येते कामना, चला माझी या गुरुचे दर्शना, ऐसे तव नाना वदले तया. मग नाना ही नवल विशेष, म्हणून साईचे वृत्ताशेष, कथिले आनंदे दीक्षितास, संताव अंतसम हिम्याते. माझे माणूस कितीही दूर,
असे नासाता समुद्रापार, चिडी सारखामी बांधून या दोर, ओढून सत्वर आणितो. ऐसे बाबाचे नित्यवचन, वरी नानाही केले प्रवचन. म्हणाले बाबांचे नसल्या आपण, होणे ना आकर्षण तयाचे. तुम्ही तयाचे असल्याविण, होणार नाही तुम्हा दर्शन. हीच बाबांची मोठी खूण, तुम्ही का आपण जाता तिथे. असो हे ऐकून साईचे वर्णन, दीक्षिताचे झाले अंतःकरण. मग ते म्हणाले नाना लागून, घेतो मी दर्शन बाबाचे. माझी अपायाची काय कथा, सकल देहाची नश्वर अवस्था. राहे ना सुशिर पायाची व्यथा, नाही मज चिंता तदर्थ. जातो मी आपुलिया गुरुचे दर्शना, परी ते निरतिशय सौख्य संपादना. अल्पसुखाची नाही मज कामना, त्याची न याचना करी मी. ब्रह्मा वेगळे नाही सुख, तेच एक सुखा मोलिक. होईन मी तुमच्या गुरुचा पायिक, या एका मोलिक सुखास्तव. असो पायाचा लांगडेपणा, त्याची न मज काही विवंचना. परी माझी लंगडिया मना, टाळ्यावरी आणा प्रार्थनाही. बहुत शिणलो करिता साधन, परीन निश्चल राही मन. प्रयत्न ठेवू म्हणता स्वाधीन, जाई ते निसटून नकळत. कितीही असावे सावधान, अत्यंत मनोनिग्रह करून. कधी जाईल नजर चुकवून, आश्चर्य गहन मनाचे. तरी मी नाना मनापासून, घेईन तुमच्या गुरुचे दर्शन. माझी मनाचे लंगडेपण, घालवा मी प्रार्थीन. तया ते नश्वर शरीर सौख्ये उदास, जया अत्यंतिक सुखाची हौस. ऐशिया भक्ताच्या परमार्थास, परम उल्हास साईस. धारा सभेची निवडणूक, सर्वा ठाई हा विषय एक. जिकडे तिकडे अनेक लोक, गुंतले सार्वत्रिक या कामी. काका साहेबा आपुलेसाठी, मिळावावया लोकमत पुष्टी. घेत असता स्नेहांच्या भेटी, पातले उठाउटी नगरास. काका साहेब मिरीकर, नामे एक तेथील सरदार. दीक्षितांच्या घरोबा फार, उतरले सुखकर त्या स्थानी. त्याच समयास अनुसरून, होते नगरी घोड्यांचे प्रदर्शन. तदर्थ नाना प्रकारचे जन, होते की निमग्न त्या कामी. बाळासाहेब मिरीकर, कोपरगावचे मामलेदार, प्रदर्शनार्थ होते हाजर अहमदनगर शहरात. यदर्थ दीक्षिता आले तेथे, कार्य ते अवघे आटपले होते. शिर्डीस कैसे जाणे घडते, कोण मजने ते तेथवर. उरकता तेथील कार्यभाग, दिसो लागला शिर्डीचा मार्ग. घडावा बाबांचा दर्शनयोग, हा एकची उद्योग दीक्षिता. येईल कोण मज बरोबर, नेईल कोण बाबाचे समोर. घालील मज त्यांचे पायावर, काळजी अनिवार दीक्षिता. निवडणुकीचे काम सरता, कैसे जावे शिर्डीसा आता. लागून राहिली दीक्षिता चिंता, विनवती सादरता मिरीकरा. काका साहेब मिरीकर, यांचे बाळासाहेब हे कुमर. विचार करीती परस्पर, दीक्षिता बरोबर कोण जातो. दोघापैकी कोणाही एक, असल्यास सांगती नको आणिक. तरी मग जावे कोणी निश्चयात्मक, चालला आवश्यक विचार. मनुष्याचा मानवी कल्पना, ईश्वराची आणिक योजना. दीक्षितांचे शिर्डीच्या गमना, अकल्पित घटना प्रकटली. इकडे ऐसी तळमळ, दुसरीकडे पहा चळवळ. पाहुनी भक्ताची इच्छा प्रबळ, समर्थ कळवळले कैसे. एवं विचारारूढ दीक्षित, बैसले असता ते सचिंत. माधवरावाचे आले नगराद, आश्चर्यचकित जन अवघे. माधवरावास त्यांचे श्वशुर, नगराहुनी करीती तार. सासू आपली फार बेजार, भेटीस या सत्वर सहकुटुंब. तार येताच केली तयारी, मिळताच बाबाची अनुज्ञावरी. घेऊन या कुटुंब बरोबरी, गेलीच तळीवरी ती दोघे. 3 वाजताची गाडी गाठली, उभयता ती नगरा गेली. गाडी येऊन द्वारी थडकली, उतरती खाली उभयता. इतक्यात नाना साहेब पानशे, आप्पासाहेब गद्रे असे. पातले ते प्रसंग वशे, प्रदर्शना मिशे त्या मार्गे. माधवराव खाली उतरता, दृष्टीस पडले यांचे अवचिता. वाटली तया ती विस्मयता, आनंद चित्ता न समाये. म्हणती पहा हे येथे सुदैव, माधवराव शिर्डीचे बडवे. याहून आता कोणी हो बरवे, शिर्डीस न्यावे दीक्षिता. मग तया ते
मारुनी हाका, म्हणती आले दीक्षित काका. मिरीकराचे येथे जा देखा, कौतुक अवलोका बाबाचे. दीक्षिता मुसे स्नेही अलौकिक, तुमची त्यांची होईल ओळख. शिर्डीस जाया ते अत्यंत उत्सुक, तुमच्या आगमने सुख त्याते. देऊनी ऐसा निरोप त्यांना, वृत्त हे कळविले दीक्षितांना. ऐकोन हरली त्यांची विवंचना, संतोष मनात अत्यंत. श्वशुरग्रही जाऊन पाहती, सासूची ठीक प्रकृती. माधवराव थोडे विसंवती, मिरीकर धाडिती बोलावणास देऊनी मान. हात होता थोडा अस्तमान, माधवराव गेले निघून. दीक्षिता लागून भेटावया, तीच त्यांची प्रथम भेट. बाळासाहेब घालिती गाठ, रात्री 10चे गाडीचा घाट. ठरला की स्पष्ट दोघांचा, ऐसा हा बेत ठरल्यावरी. पुढे पहा नवलपरी, बाळासाहेब सारिती दुरी. पडदा बाबाचे छबीवरील, हे बाबाचे छायाचित्र. मेघा बाबाचा निस्सीम शास्त्र, परमप्रेमे पूजी पवित्र. शंकर हा त्रिनेत्र भाऊनी, काच फुटली झाले निमित्त. म्हणून याती व्हावया दुरुस्त. बाळासाहेब सवे नगरात, आरंभी निगत शिर्डीहून. तीचही तसबीर होऊन दुरुस्त. दीक्षिताची जणू वाटची पाहत, मिरीकराचे दिवाणा खाण्यात. होती वस्त्रावर्त ठेवलेली, अश्वप्रदर्शन समाप्तीस. बाळासाहेब परतवयास होता अजूनी थोडा अवकाश. म्हणून माधवरावास सोपिली, पडदा सारुनी केली अनाव्रत. माधवरावास केली सुप्रत, म्हणाले बाबाची या समागमात. शिर्डीपर्यंत जावे सुखे, तवती सर्वागम नोहर. प्रथम दृष्टी पडतात सबीर, काका साहेब आनंद निर्भर. प्रणिपात पुरसर अवलोकिती, पाहून या ती घटना विचित्र. तैसेचा कल्पित रम्य पवित्र, समर्थ साईचे छायाचित्र. वेधले नेत्र दीक्षिताचे, जयाचे दर्शनी धरिला हेत. तयाची प्रतिमा ही मूर्तिमंत, मार्गीच यावी अवलोकनांत. आल्हाद अत्यंत झाला, तीही यावी शिर्डीहुनी. काकासाहेब मिरीकर भवनी, तेच वेळी दीक्षित ते स्थानी. योगा पाहोनी विचित्र, तैसा दीक्षित मनी भावार्थ. तैसा पुरवावया साई समर्थ, वाटले यामिषे आले तेथ. मिरीकर भक्त भवनास, लोणावळ्यास नानाचे दर्शन. तया सवे झालेले भाषण, तेथेच बाबाचे गुरुत्वाकर्षण. बीजारोपण भेटीचे, नातरीही शिर्डीची छवी. याच वेळी येथे का यावी, की तुका वेळ का असावी. आवृत का रहावी या स्थळी, असो ऐसे होता निश्चित. घेऊन या ती छबी समवेत, माधवराव आणि दीक्षित निघाले आनंदित मानसे. तेच रात्री भोजनोत्तर, दोघेही गेले स्टेशनावर. भरोनी दुसरे वर्गाचे दर तिकिटे बरोबर घेतली. 10चा ठोका पडता करणी, येऊ लागला अग्निरथ ध्वनी. दुसरा वर्ग चिकार भरुनी, गेला हे नयनी अवलोकिले. प्रसंग ऐसा येऊनी पडता, दोघांसी लागली दुर्धर चिंता. वेळही थोडा उरला आता, करावी व्यवस्था कैसी पा. असो आता या गर्दीचे पायी, परत जावे आली आठाई. निश्चय केला हा दोघाही, जावे की शिर्डीस उदयिक. इतक्यांत गाडीचा गार्डव चिंता, ओळखीचा दिसला दीक्षिता. पाहिल्या वर्गात बसण्याची व्यवस्था, केली निर्घोरता दयाने. पुढे गाडीत होता उपस्थित, चालल्या बाबाच्या गोष्टी मनसोक्त. माधवराव कथित कथामृत, आनंदे ओसंडत दीक्षित. ऐसे त्या मार्गी सुख परवडी, वेळ गेला अति तातडी. कोपरगावी पातली गाडी, आनंद निर्वडी मन उतरले. तेच समयी स्टेशनावर नानासाहेब चांदोरकर, पाहुणी दीक्षित आनंद निर्भर. भेटले परस्पर अकल्पित, तेही घ्यावया बाबाचे दर्शन. निघाले होते शिर्डी लागून, हा अनपेक्षित योग पाहून. विस्मयापन्न तिघेही, मग ते तिघे टांगावरून बोलत चालत निघाले तेथून. मार्गात करुणी गोदावरी स्नान, पातले पावन शिर्डीत. पुढे होता साईचे दर्शन, दीक्षिताचे द्रवले मन. नयन झाले अश्रुपूर्ण, स्वानंद जीवन ओसंडले. मीही तुझी पाहुणी वाट, पुढे शाम्यास पाठविला थेट. नगरास तुझी घ्यावया भेट,
बदले मग स्पष्ट साई तया. रोमहर्षित दीक्षित शरीर, कंठी दाटला भाष्पपुर, चित्त जाहले हर्ष निर्भर. घर्म सर्वांगी दरदरला, देह सूक्ष्म कंपायमान. चित्तवृत्ती स्वानंद निमग्न, नेत्र पावले अर्धोन्मिलन. आनंदघन दाटला आज माझी सफळ दृष्टी, म्हणून चरणी घातली मिठी. मना धन्यता वाटली मोठी, आनंद सृष्टी न समाये. पुढे वर्षाची वर्षे गेली, साई चरणी निष्ठा जडली. पूर्ण साईची कृपा संपादिली, सेवेसी वाहिली निजकाया. यथा सांग सेवा ही चांगली, करण्यालागी मठही बांधिली. शिर्डीत बहुसाल वस्तीही केली, महती वाढविली साईची. सारांश त्याचा जो धरितो काम, निश्चय तयासी करी निष्काम. साई निज भक्त विश्राम धाम, भक्तासी परम सुखदायी. चंद्रा चकोर अपरिमित, चकोर एकची नक्षत्रनाथ. तैसे तिजला सुत जरी बहुत, माता ती अवघ्यास एकची. दिनकरा कुमुदिनी अपार, परी कुमुदिनी स एकची दिनकर. भक्ता तुझ्या नाही पार, पिता तू गुरुवर एकलाची. मेघा आतुर चातक कैक, मेघ ते तुनी चातका एक. तैसे त्याचे भक्त अनेक, जननी जनक तो एक. शरण जे जे सद्भावे सहज, त्यांची राखुनी लाज. आवडीनी जांगे पुरवितो काज, पाहतसो आज प्रत्यक्ष. जगी जो जो प्राणी जिवंत, मरण करणार तयाचा अंत. साई दीक्षिता अभय देत, तुझ मी विणमानात नेईन. जैसा साई वाचा दत्त, तैसाच झाला दीक्षिता अंत. वाचेने साईचे गुणगान गात, देखिले मी साक्षात निज डोळा. अग्निरथी एक बाकावर, बसलो असता आम्ही परस्पर. समर्थ साईच्या वार्तात चूर, विमानी जणू भरकन आरूढलय. साधिली अवचित संधी, मान देऊनी माझी स्कंदी. पावले अवचित विमान सिद्धी, सौख्य निरवधी दीक्षित. नाही आळा नाही पीळ, नाही घरघर नाही कळ. बोलता चालता देखता सकळ, शरीर निश्चळ राहिले. मान व भूमिका ऐसी विसर्जिली, निजरूपी निज ज्योती मिळविली. विमान मार्गे स्वरूपी स्थापिली, ज्योती तर समरसली निज ज्योत. साई चरणी लागता ध्यान, कळाला पूर्ण देहाभिमान. वृत्ती पावली समाधान, पूर्ण कृष्णार्पण देहास. शके 1848, ज्येष्ठवद्य एकादशीस. दीक्षित पावले ब्रह्मपदास, या कर्मभूमीस त्यागुनी. म्हणा आहे त्याचे देहावसान, अथवा तया ते आले विमान. झाले ते साई पद विलयीन, कोणासही प्रमाण ही गोष्ट. ऐशा उपकारा भावे उत्तीर्ण, ऐसे भावी तो अभक्तपूर्ण. दर्शदाने उतराई पण, स्वप्नीही जाण घडेना. चिंतामणी देऊ पहाल, नित्य चिंता वाढवाल. तेणे अचिंत्य दानिया व्हाल, उतराई हा बाल निर्णय. बरे कल्पतरुई द्याल, गुरुस जाल कराया नहाल. गुरु निर्विकल्पदानी कुशल, उत्तीर्णता होईल का तेणे. आता असो या सर्वा परीस, गुरुस देऊ पहाल परीस. परीस लोहाचे सुवर्ण सरस, करील गुरु ब्रह्मरस पाजील. कामधेनू अर्पाल गुरुस, उत्तीर्ण मानाल गुरुपकारास. कामना वाढवाल असम साहस, निष्काम निराय सदानी. गुरु अखिल विश्व माजील संपत्ती, देऊनी गुरुपकार फेडू जे इच्छिती. अमायिक दात्या जे माईक अर्पिती, येणे का पावती उत्तीर्णता. देह ओवाळू गुरुवचन, तरी तो केवळ नश्वर जाण. जीव सांडावा ओवाळून, तरी तो जाण मिथ्या स्वये. सद्गुरु सत्यवस्तूचा दाता, तया मिथ्या वस्तू अर्पिता. उतराई काय होईल दाता, आहे ही वार्ता अशक्य. म्हणोनी अनन्य श्रद्धा पूर्णे, घालोनी दंडवत लोटांगण. मस्तकी वंदा सद्गुरुचरण, उपकार स्मरणपूर्वक. अखंड गुरुपकार स्मृती, हेच भूषण शिष्याप्रती. त्यातून उत्तीर्ण होऊ जे पाहती, निज सुखा आचवती. येते शिष्य कथा इतकी होता श्रवण.
श्रोतयाची वाढली तहान, जिज्ञास पूर्ण आतुरता पाहून कथा एक लहान निवेदितो. संतई आपुले बंधुप्रेम व्यक्त करीती संसारिया सम, अथवा दक्ष लोक संग्रही परम. असती हे वर्म जाणवती, किंवा स्वये साईचा आपण करवया निज भक्त कल्याण. त्या भूमिका निजांगे नटून परमार्थ शिक्षण देतात. ही अर्थीची त्रोटक कथा सादर श्रवण की जे श्रोता, कळेल जेणे न सांगता सावरता संताची संता निजखुण. एकदा श्री गोदा तीरी प्रसिद्ध राजमहेंद्री शहरी, आली श्री वासुदेवानंदाची स्वारी. उपनामधारी सरस्वती, महाथोर अंतर्ज्ञानी, कर्ममार्गाचे कट्टे अभिमानी, अखंड जयाची कीर्ती वर्धुनी. राहिली गर्जुनी महितळी, कर्णोपकर्णा वार्ता परिसुनी. पुंडलिक रावा आदी करुनी, नांदेड शहरीच्या भाविक ज्ञानजनी. धरिला दर्शनी दृढ ठेत, असो पुढे ती मंडळी निघाली. राजमहेंद्री नगरी पातली, गोदे काठी प्रातःकाळी. दर्शना आली स्वामीच्या, समय होता सुप्रभात. नांदेडकर मंडळी समस्त निघाली स्नानार्थ गंगे प्रत. गात स्तोत्र पाठ मुखाने, तेथेच स्वामी देखो निस्थित. मंडळी सद्भावे साष्टांग नमित, सहज कुशल प्रश्न चालत. वार्ता तो निगत शिर्डीची, करणी पडता साई नाम. स्वामी स्वकरे करीत प्रणाम, म्हणाले ते आमुचे बंधू निष्काम. आमासी निस्सीम प्रेम त्याचे, घेऊन तेथील एक श्रीफळ. देऊनी पुंडलिक रावा जवळ, म्हणाले बंधूनी बंधू पदकमळ. अर्पा हे शिर्डीस झाल तेव्हा, सांगा माझा नमस्कार. म्हणा असो द्या कृपा या दीनावर, पडू न द्यावा याचा विसर. प्रेम निरंतर वाढावे तुम्ही शिर्डी ग्रामा लागून. पुनश्च केव्हा कराल गमन, करा हे माझे बंधूस अर्पण. आदरे स्मरणपूर्वक आम्ही स्वामी न करावे वंदन. असे जरी हे आम्हा निबंधन, परी त्या नियमाचे करणे उल्लंघन. प्रसंगी कल्याणकारक म्हणून घेता साई दर्शन, होऊ न द्या या गोष्टीचे विस्मरण. साईपदी हे श्रीफल अर्पण, करा की स्मरणपूर्वक. ऐकोनियात याचा वचना, पुंडलिकराव लागती चरणा. म्हणती जैसी स्वामीची अनुज्ञा, आणि नाचरणा ती तैसी. करोनी आज्ञा शिरसामान्य, येणे मी आपणा मानितो धन्य. स्वामी शरण जाऊनी अनन्य, निघाले तेथून पुंडलिकराव. स्वामी जे बाबास बंधू वदत, ते काय होते अवघे निरर्थ. या जीव अग्निहोत्र जुयात, बाबा या श्रुती समंत वर्तत. जनजयाधुनी वदत, ती बाबाचे सन्मुख नित्य. अष्टो प्रहर होती प्रज्वलित, हे बाबांचे व्रत होते. चित्तशुद्धीद्वारा प्रमाण, अग्निहोत्र कर्मादी साधन. ब्रह्म प्रात्यर्थ करीत धारण, लोकसंग्रह कारण जे. श्री वासुदेवानंद सरस्वती, तेही यती तसेच व्रती. मग ते बाबास बंधू म्हणती, ही काय उक्ती वैयर्थिक. पुढे संपला नाही जो महिना, सवे घेऊन 4 मित्रांना. योग आला पुंडलिक रावाना, निघाया दर्शना साईचे. घेतले सामान फळफळावळ, स्मरणपूर्वक घेता नारळ. साई दर्शना निघाले सकळ, आनंदे अविकळ मनमानसे. पुढे मनमाडास उतरल्यावर, कोपरगावची गाडी सुटल्यावर. अवकाश म्हणून गेले ओढ्यावर, तृषही फार लागली. अनशे पोटी नसते पाणी, पिता होईल प्रकृतीस हानी. म्हणून एक फुरचुंडी आणि चिवड्याची कोणी फराळा. तोंडात घालिता चिवड्याची चिमुट, चिवडा लागला अत्यंत तिखट. नारळा वाचून चिवडा फुकट, झाली खटपट ही व्यर्थ. तेव्हा एक म्हणे त्या सकळा, युक्ती एक आठवली मला. नारळ फोडून चिवड्यास मिसळा, पहा मग ती कळा चिवड्याची. नारळ म्हणता नारळ तयार, फोडावयास कैंचा उशीर. मिसळता चिवडा लागला गुरुचकर, प्याले मग त्यावर ते पाणी. नारळा म्हणता नारळ आला, तो कोणाचा नाही विचारला. शुद्धेने ऐसा कर केला विसर पाडिला.
अवघ्यासी. असो पुढे गेले ठिकाणी, कोपरगावचे गाडीत बैसुनी, मार्गी पुंडलिकरावानी आठवला मनी नारळ. आली पाहुनी शिर्डी जवळ, पुंडलिकरावा लागली तळमळ. वासुदेवानंदाचे श्रीफळ सुखीने चिवड्यात मिसळले. कळले जेव्हा नारळ फुटला, पुंडलिकराव भये दाटला. सर्व अंग कंप सुटला, अपराध घडला संतांचा. जाहला तया अति संताप, जोडले तरी केवढे पाप. पडतील माता स्वामीचे शाप, झाले ते प्रलाप व्यर्थ माझे. श्रीफळाची ऐसी गत, व्हावी पाहता मोठी फसगत. पुंडलिकरावाचे चित्त विस्मय तटस्थ झाले. आता काय बाबास देऊ, कैसे आरीती त्या समजावू. कैसे मी तया वदनला दाऊ, श्रीफळ गमावून बैसलो. होणार साई चरणी समर्पण, फराळ त्याचा झाला पाहून. पुंडलिकराव मनी खिन्न, म्हणाले हा अपमान संताचा. आता जय बाबा मागती नारळ, अधोवदन होतील सकळ. कारण मनमाडावर त्यांचा फराळ, केला खळबळ सर्वांतरी. नारळ नाही जवळ आज, खरे सांगावे तरी लाज. खोटे सांगुनी बघा ना काजा. साई महाराज सर्व साक्षी, असो साईचे घेता दर्शना. मंडळी झाली सुख संपन्न, आनंदाश्रुपूर्ण नयन. प्रसन्न वदन ते सकळ. आता आम्ही अहर्निश पाठवितो बिनतारेचे संदेश. दिमाकयाचा दावितो विशेष, अभिमानवश होऊनी. यदर्थ उभारू लागती स्थाने, लागे अपार ऐसा खर्चणे. तेथेही संतासन लागती साधने. पाठविती मनेच संदेश, स्वामीनी पुंडलिकरावास. नारळ दिदला ते समयास, पाठविला होता साईनाथास. पूर्वीचा हा संदेश बिनतारी. पुंडलिकराव घेता दर्शन, साई बाबा आपण होऊन. म्हणाले माझी वस्तू आण, बंधूच्या जवळून आणलेले. मग ती खिन्न पुंडलिकराय, धरुनिया श्री बाबाचे पाय. म्हणे क्षमेविण दुसरा उपाय, नाही मज काय सांगू मी. नारळाची मजा आठव होती, परी भुकेची करावया तृप्ती. आम्ही जव गेलो ओढ्यावरती, झाली विस्मृती सकळास. तेथे चिवड्याचा करिता फराळ, फोडून मिसळला हाचही नारळ. म्हणून आणि तो दुसरे श्रीफळ, स्वीकारा निश्चळ मानसे. ऐसे म्हणून उठू लागता, पुंडलिकराव पाळा करिता. साई महाराज धरोनी हसता, तया निवारिता देखिले. नेणता घडला विश्वासघात, कृपाळू आपण घ्या पदरात. क्षमस्व वा मज कृपावंत, असे मी नितांत अपराधी. स्वामी सारिका साधू सज्जन, अवगुणुनी तयाचे वचन. करावे जे आपण अर्पण, ते म्या भक्षण फळ केले. हा तो सर्व संताचा अतिक्रम, केवढा मी अपराधी परम. आहे काय या पापा परम, कैसा मी बेशरम झालो. तवकी ऐकता झालेली मात, हासुनी बोलले श्री साईनाथ. घ्यावा कशास नारळ हातात, ठेवणे व्यवस्थित जरी नव्हते. तुम्ही माझी वस्तू मजप्रत, द्याल ऐसे जाणून निश्चित. माझ्या बंधूने तुमची या बोलत, विश्वास अत्यंत ठेवला. त्याचा का व्हावा परिणाम, हेच का तुम्ही विश्वासधाम. पुरला न माझा बंधूचा काम, ऐसेच का काम हे तुमचे. म्हणाले त्या फळाची योग्यता, येई नाही तर कितीही देता. घडावयाचे घडले आता, व्यर्थ दुश्चित्तता किमर्थ. स्वामीनी तुझा दिदला नारळ, तोही माझाच संकल्प केवळ. माझाच संकल्पे फुटले ते फळ, अभिमान निष्फळ का धरिसी. अहंकाराची धरिसी बुद्धी, तेणे आपणा मानिसी अपराधी. एवढे निरहंक कर्तृत्व साधी, अवघी उपाधी चुकेल. पुण्याचाही काय अभिमान, पापाचा का नाही अभिमान. प्रताप दोहीचा समसमान, म्हणून निरभिमान वर्ते तू. तुला माझी घडावी भेटी, ऐसे जे आले माझी पोटी. तेव्हाच नारळ तुझ्या करसंपुटी, पडला ही गोष्टीचे सत्य. तुम्हा तरी माझेच मुले, तुम्ही तरी माझीच मुले. फळजे तुम्हा मुखी लागले, तेच तुम्ही मज अर्पण केले. समजा मज पाविले निश्चित. ऐसी जेव्हा झाली समजूत,
केव्हाच पुंडलिक रावाचे चित्त, साईमुखीच्या वचने विरमत. उद्विग्नता वितळत हळूहळू. नारळ गेला झाले निमित्त, उपदेश निवळे उद्विग्न चित्त. एवं ते सर्व अहंकार विलसित, अभिमान निर्मुक्त निर्दोष. एवढेच या कथेचे सार. वृत्ती जो जो निरहंकार, तो तो परमार्थीला हे अधिकार. सहज पार होईल आता तिसऱ्या भक्ताचा अभिनव. श्रवण करा गोड अनुभव, दिसेल बाबाचे अतुला वैभव. सामर्थ्य गौरव एकसरे, बांद्रे नाम तालुक्या माझारी. उत्तेरस बांद्रे शहरा शेजारी, सांताक्रूज नामक नगरी. वसंत दुरंदर हरिभक्त, सकल बंधू संत प्रेमी. निष्ठा जयाची दृढित श्रीरामी, अनन्य श्रद्धा रामनवमी. नावडे रिकामी उठा ठेव, साधी तयाची संसार सरणी. तैसी मुला बाळाची राहणी, श्रीवर गई निर्दोष आचरणी. ऋणी चक्रपाणी तेने तया, बाळा राम त्यातील एक. विठ्ठल भक्त पुण्य श्लोक, राजदरबारी त्यांच्या लौकिक. आवडता देख सर्वत्र. तारीख 19 फेब्रुवारी सन 1878. एका रामभक्ताचे उदरी, उपजले महामहिवरी हे रत्न. अलंकार पाठारे प्रभुज्ञानी तीत, प्रसिद्ध घरंदाज घराण्यात. सन 1878 गत, आले हे मुंबईत जन्मास. पाश्चात्य विद्यापरंगत, ॲडव्होकेट पदवीभूषित. तत्त्वज्ञाना माझी निष्णात, विद्वान मुख्यात सार्वत्र. पांडुरंगी अतिप्रेम, परमार्थाची आवड परम. पितयाचे आराध्य दैवत राम, पुत्राचे निजधाम विठ्ठल. अवघे बंधू पदवीधर, वृत्ती वैद वैभव धर्मापर. शुद्ध द्विधाचे शुद्ध संस्कार, बाळा रामावर अपूर्व. कोटी क्रमाची मोहक मांडणी, सरळ शुद्ध विचार रससरणी. कुशाग्र बुद्धी सदाचरणी, गुण हे अनुकरणीय तयाले. समाजसेवा केली नितांत, स्वये लीला समाज वृत्तांत. संपता हे व्रत अंगीकृत, निघाले परमार्थ साधावया. त्यातही आक्रमणी बराच प्रांत, भगवद्गीता ज्ञानेश्वरी ग्रंथ. वाचुनी संपादिले प्रावीण्य त्यात, अध्यात्म विषयात नावाजले. ते साईचे परमभक्त, सन 1925 ब्रह्मीभूत अल्पवयात. अल्प तच्चरित परिसावे. तारीख 9 माहे जून 1925 सन. इहलोकी यात्रा संपवून विठ्ठली विलीन हे झाले. एप्रिल 1912 साली पाहुणी दिन 1/12. संत दर्शना साई दरबारा, बंधू धुरंधरा योग आला. शिर्डीस बाबुलची ज्येष्ठ सहोदर, घेऊन वामनराव बरोबर. दर्शन घेऊन 6 महिन्या अगोदर आनंदाने परतले. तयाचा तो गोड अनुभवाया इतर सर्वत्र. दर्शन लाभे जोडाया अभिनव, बाळरामादी तव गेले. हे येण्याचे आधीच देख, आज माझे दरबाराचे लोक. येणार आहेत येथे अनेक, बाबा अवघ्या देखत बोलले. परिसूनी ऐसी प्रेमाची वार्ता, धुरंधर बंधू सहज विस्मयता. शिर्डीस येण्याचे कोणा न कळता, बाबास ही वार्ता कळली कैसी. पुढे साई पाहोनी दृष्टी, धावोनी चरणी घातली मिठी. हळूहळू चालल्या गोष्टी, सुखसंतुष्टी सर्वत्र. शिवाय पाहुणी मंडळी आली, निघाली बाबाची वचनावली. पराही दरबाराची माणसे आली, येणार म्या म्हटली होती ना. आणि पुढे भाषा बाबाची, शब्दे शब्द ऐका तिसाची. तुमची आमची 60 पिढ्याची, ओळख पूर्वीची आहे बरे. बाळा रामादी बंधूजन, सकळही ते विनय संपन्न. उभे सन्मुख कर जोडून, राहिले श्रीचरण लक्षित. श्री साईचे दर्शन होता, बाळा रामादी सर्वाचे चित्ता. सोल्लास अनिवार्य प्रेमावस्था, आल्याची सार्थकता वाटली. अश्रुपूर्ण झाले नयन, कंठ रोधिला वाष्मे करून. रोमांच उठले सर्वांगावरून, आले दाटून अष्टभाव. पाहोनी बाळरामाची अवस्था, उल्हास साईनाथाचे चित्ता. बोलू लागले तया समजता,
उपदेश वार्ता प्रेमाच्या. शुक्ल पक्षाची या चढत्या कला, तेणे परी भजे जो मजला. धन्य जेणे मनोधर्म आपुला, निशेष विकला मदर्थ. दृढविश्वास धरोनी मनी, प्रवर्ते जो निज गुरु भजनी. तयाचा ईश्वर सर्वत्र ऋणी, पाही न कोणी वक्रतया. वाया न दवडिता अर्थ घडी, जयासी श्री गुरु भजनी आवडी. तया ते देतील सुख निरवडी, भवपैल थडी उतरतील. परिसोनिया ऐसे वचन, सर्वा नेत्री आनंद जीवन. चित्त झाले सुप्रसन्न, अंतःकरण सद्गदित. साई वाक्य सुमन माळा, अवघी वंदोनी घातली कळा. तेणे आनंद झाला सकळा, कारणा उमाळा भक्तीचा. असो हे पुढे वाड्यात आले, भोजनोत्तर थोडे विसावले. तिसरे प्रहरी पुनश्च गेले, लोटांगणे आले बाबास. बाळा राम विनय संपन्न, करू लागले पाद संवाहन. बाबाने चिलीम पुढे करून, ओढवयास खुण केली. मगची चिलीम प्रसाद म्हणून, सवयी नसता कष्टे ओढून. पुन्हा बाबाचे हाती देऊन, केले अभिवंदन सद्भावे. बाळा रामास भाग्याचा दिन, लाभला पाहातैपासून. त्याची दम्याची व्यथा जाऊन, पूर्ण समाधान झाले. दमान एका 2 दिवसाचा, विकार पूर्ण 6 वर्षाचा. कानांत मात्र मंत्र सांगावा जैसा, चिलमीचा तैसा तो प्रभाव. दुरका एक चिलिमचा मारुनी, परत केली सुविनयन मुनी. दमा जो गेला तैपासुनी, उठला न परतोनी केव्हाही. मात्र मध्ये एके दिवशी, बाळा रामास उठली खासी. परमविस्मयात तो सर्वासी, कळे ना कोणासी कारण ते. मागून याची करिता चौकशी, बाबांनी निज देह त्याच दिवशी. ठेविला हे कळले सर्वासी, खूणही भक्तासी दाखविले. बाळा रामास ठसका जे दिवशी, तेच दिवशी बाबा देहासी. झाले समर्पिते आणि अवनिसी, खूणही तयात निदली की. तेव्हापासून सर्वज्ञ पुनश्च त्यासी, कधी रामरण उठली न खासी. याची लमीच्या अनुभवासी, विसर का कोणासी होईल. असो तो दिवस गुरुवारचा, त्यातही चावडी मिरवणुकीचा. तेने द्विगुणिता आनंदाचा, स्मरणीय साचा त्या झाला. 8पासून 9पर्यंत बाबा सन्मुख अंगणात. टाळ मृदंगाची तालात, भजन रंगात थाटससे. एकीकडे अभंग म्हणती, दुसरीकडे पालकी सजविती. पालकी तयार झाल्यावरती, बाबा मग निगती चावडीस. पूर्वी सप्तत्रिशतमोध्यार्थी चावडीची नवलाई, सविस्तरपणे वर्णिली नाही. विरोक्ती होईल जे स्थानी. एकमात्र मशिदीत, दुजी चावडी माझी काढीत. ऐसा बाबाचा नेम हा सतत, आमरणाव्यात चालतसे. देखावया चावडीचा सोहळा, उल्हास बाळा राम प्रेमळा. तदर्थ येता चावडीचा वेळा, तुरंदर मेळा पातला. शिर्डी क्षेत्रीचे नारी नर, बाबासी घेऊन बरोबर. उल्हासे करीत जय जयकार, निघाले चावडीवर छाया. घातली ज्यावरी प्रकर पाखर. चढविले सुंदर अलंकार, नामय जयाचे श्याम सुंदर. आघाडी भयंकर करीत, आघाडी थयकार करीत. शिंगे करणे तुतार्या वाजत, त्या शृंगारल्या श्यामकर्णासहित. संगे पालकी साई मिरवत, चाले भक्ताव्रत छत्रश्री. ध्वजपताका घेती करी, छत्र धरिती श्रीचे शिरी. वारती मोरचेले चवरी, दिवट्या धरिती चौपासी. सर्व घेऊन मृदंग सुस्वर, टाळ घोळादी वाद्य सुमर मधुर. भजन करीत भक्त निकर, दुबाजू चालत बाबाच्या. असो ऐसी ती रम्य मिरवणूक, ये जेव्हा चावडी सन्मुख. बाबा थांबुनी उत्तराभिमुख, करीत विद्यापूर्वक हस्तक्रिया. दक्षिणांगी बाबाचा भगत, निजकरी बाबाचा पदर धरित. वामांगी तात्या पाटील हातात, घेऊन चालत कंदील. आधीच बाबाचे मुख पित्तवर्ण, त्यातची दीपादी तेजाचे मिश्रण. ताम्र मिश्रित पीत सुवर्ण, तैसे मुख शोभे अरुणप्रभा. धन्य ते काळीचे पवित्र दर्शन, उत्तराभिमुख एकाग्रमन.
वाटे करीत कोणास पाचारण अदोर्ग्व दक्षिणा कर करुणी तेथुनी पुणे चावडी प्रती नेऊनी बाबास सन्माने बसविती दिव्य अलंकार वस्त्रे अर्पिती चंदन चर्चिती अंगास कधी शिरपेच कुलगीतुरा कधी सुवर्ण मुकुट साजिरा कधी घालिती मंदिर गैरा भरजरी पेहराव सुरुचिर हिरे मोती पाचूच्या माळा प्रेमे घालीत बाबाचे गळा कोणी तयाचा लाविली भाळा सुगंध टिळा कस्तुरीचा कोणी चरण रक्षाळित अर्घ्यपाद्यादी पूजा अर्पित कोणी केशर उटी लावित तांबूल घालित मुखात घेऊन या पंचारत निरांजन कर्पूरवात जेव्हा बाबास वाळीत शोभा ते दिसत अनुपम पांडुरंगा मूर्तीचे वदन त्या दिव्य तेजे शोभायमान त्याच मै तेजे साईमुखा मंडन पाहुनी विस्मयापन्न धुरंधर वीज जैसी नभो मंडळी तळपे कोणा न लक्ष्य भूतळी तैसे तेज साईच्या निढळी चमकोनी डोळे दिप्पले पहाटे होती काकडा आरती गेलो तेथे धुरंधरा ब्रती तेथेही बाबाचे मुखावरती तीच जेजस्थिती अवलोकिली तेव्हापासून या मरणांत बाळारामाची निष्ठा अत्यंत साईपदी जी जडली निश्चित यत्कंचित तीन ढवळली हे माड साईपदी शरण पुढील अध्यायी ग्रंथ पूर्ण सिंहावलोकने होईल निरूपण ध्यामज अवधान शेवटचे स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते भक्त वृत्तकथनम नाम 150मोऽध्याय संपूर्णम्. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.